नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण कुकरमध्ये बटाटे टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवत आहोत. चला तर मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे 1 ते 1.5 किलो बटाटे घ्यायचे आहेत. आता हे घेतलेले बटाटे आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजेच यावरची माती आहे ना ती निघून जाते. पाणी घालूयात आणि हे सर्व बटाटे छान चोळून असे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. तर आज जो आपण पदार्थ बनवत आहोत तो अगदी वर्षभर सुद्धा टिकतो. पहा, सर्व बटाटे आपल्याला छान व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर इथे ना मी टोटल मिळून 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. सर्व बटाटे पहा व्यवस्थित असे चोळून धुवून घेतले. आता यामधलं जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आता लगेचच हे स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहेत. तर इथे कुकरमध्ये अगोदरच आपण पाणी घेतलेलं आहे. यामध्ये हे सर्व बटाटे सोडून घेऊयात. बटाटे शिजतील इतपत पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे. बटाटे शिजतात तोपर्यंत इथे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लाल मिरच्या घालायच्या आणि जाडसर अशा वाटून घ्यायच्या, म्हणजे याचे चिली फ्लेक्स बनवून घ्यायचे. पहा, इथे आपण चिली फ्लेक्स बनवून घेतलेले आहे आणि इथे आपले बटाटेसुद्धा शिजलेले आहेत. कुकर थंड करून घ्यायचा, मग याचं झाकण काढायचं. आता पाहू आपण, बटाटा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. लगेचच हे बटाटे आपण कुकरमधून काढून घेऊयात. तुम्ही हे बटाटे डायरेक्ट थंड पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता, जेणेकरून बटाटे पटकन गार होतील आणि मग सोलायला येतील. आता लगेचच आपण या बटाट्याची साल काढून घेऊया. सर्व बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. बटाटे पहा अगदी व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. आता बटाट्याची साल काढून घेतली. याचप्रमाणे सर्व बटाटे आपण सोलून घेऊया. बटाटे सोलून घेतले. आता आपल्याकडे अशी किसणी असते पहा, त्याने हा बटाटा किसून घ्यायचा आहे, म्हणजे बटाटा छान एकसारखा असा मऊ होतो. हवं तर तुम्ही याला डायरेक्ट स्मॅशरने मॅशसुद्धा करू शकता, परंतु आपल्याला किसणीनेच किसून घ्यायचं, जेणेकरून एकसारखा मऊ असा बटाटा तयार होईल. चला आता इथे आपण हे सर्व बटाटे असे किसून घेऊयात. पहा, इथे आपण सर्व बटाटा किसून घेतलेला आहे. यामध्ये अजिबात जाडसर असा बटाटा कुठेही राहायला नको. छान एकसारखा असा आपण हा बटाटा किसून घ्यायचा आहे. आता लगेच यामध्ये आपण बनवून घेतलेले चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्स घालायचं, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. इथे मी चिली फ्लेक्स वापरलेले आहेत. हवं तर तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरचीची पेस्टसुद्धा वापरू शकता. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की हा बटाटा आपल्याला छान व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे. जितकं जास्त तुम्ही व्यवस्थित असा हा बटाटा मळून घ्याल ना, तितकं याचं पीठ खूप छान असं तयार होतं. छान व्यवस्थित असा बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये अजिबात कुठेही जाडसर असा बटाटा राहायला नको. छान व्यवस्थित दाबून असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे पहा, आपण थेंबभरसुद्धा तेल न वापरता पहिल्यांदा मळून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे बटाट्याचं पीठ, म्हणजे आपलं हे पीठ छान असं तयार होतं. पहा, इथे आपण हे बटाट्याचं पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे, याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. आता ना लगेचच एका वाटीमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. हाताला अगदी 1-2 थेंबच तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. पेढ्याच्या आकाराचे आपण इथे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊयात. जास्त तेलाचा वापर नाही करायचा, अगदी थेंबभर तेल लावायचं आहे हाताला, जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही. आपल्याला हा पदार्थ जास्त दिवस स्टोअर करून ठेवायचा आहे, त्यामुळे अगदी थोडं तेल लावायचं, जेणेकरून याला खवट असा वास येणार नाही. पहा, इथे आपल्याला पेढ्याच्या आकाराचे हे सर्वच गोळे बनवून घ्यायचे आहेत. अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये फक्त एवढेच साहित्य वापरून आणि अगदी अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असे होणारे आपण हे पदार्थ बनवतोय, जे की अगदी खूप दिवस टिकतात, महिनो किंवा वर्षभर सुद्धा टिकतात. पहा, इथे आपण या सर्व पिठाचे इथे गोळे बनवून घेतलेले आहेत. सर्व गोळे तयार झाले. आता काय करायचं आहे ते पाहूया. तर इथे ना आपण याचे पापड बनवणार आहोत, जे की अगदी वर्षभर टिकतात. तर त्यासाठी काय करायचं, इथे आपल्याला अशा प्रकारच्या पॉलिथिनच्या बॅग असतात,
ते घ्यायचं आहे. यालासुद्धा अगदी थेंबर असं तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेली एक पिठाची गोळी आपल्याला यावरती ठेवायची आहे. व्यवस्थित असं तेल आपण याला पुसून घेतलं. आता यावरती पिठाची गोळी ठेवायची. वरती अजून एक पॉलीबॅग ठेवायची आणि आपल्या घरामध्ये अशी प्लेट असते ना, त्याने हलकंसं असं याला असं प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं, म्हणजे छान असं याचा पापड तयार होतो. पहा, अगदी मस्त असा याचा पापड तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहे. तुम्ही हव्या त्या आकाराचे लहान मोठे पापड बनवून घेऊ शकता आणि एका कापडावरती आपल्याला हे पापड अशा पद्धतीने वाळायला घालायचे आहेत. तुम्ही बॅगवरती सुद्धा वाळायला घालू शकता किंवा कॉटनच्या कोणत्याही कापडावरती घालू शकता. इथे पहा, आपण सर्व पापड बनवून घेतलेले आहेत. आता हे पापड व्यवस्थित असे उन्हामध्ये सुकवून घेतले. 2 दिवस आपण अगदी परफेक्ट असे हे पापड उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. पहा, अतिशय मस्त असे इथे आपले हे बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. पाहू शकता, अगदी मस्त पातळसर असे आपले हे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही हव्या त्या आकाराचे लहान मोठे पापड इथे बनवून घेऊ शकता. चला, आता मी तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवते. तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये पापड सोडूया. मध्यम गॅसवरती पापड आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा तळून घेऊया. पाहू शकता, पापड तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त असा फुललेला आहे. मस्त कुरकुरीत असा आपला हा बटाट्याचा पापड तयार झालेला आहे. पाहू शकता, खूप छान कुरकुरीत दिसतोय आणि त्यापेक्षा चवीला सुद्धा अतिशय अप्रतिम लागतो. चला, तर याच पद्धतीने आपण भरपूर असे पापड तळून घेऊयात. पहा, पापड तेलामध्ये टाकल्यानंतर मस्त असं फुलतोय. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे आपले हे बटाट्याचे पापड तयार होतात. तुम्हाला पापड बनवण्याकरता कोणी सोबत नसेल तर तुम्ही एकटेही हे मस्त चविष्ट असे बटाट्याचे पापड बनवू शकता. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपटसुद्धा तयार होतात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरती अशाच खूप साऱ्या भन्नाट आणि युनिक रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा. मला खात्री आहे आपल्या चॅनलवरच्या युनिक अशा रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडतील. पोहा, इथे आपण बटाट्याचे पापड तळून घेतलेले आहेत. पापड पाहताय ना, तळल्यानंतर किती मस्त असा फुलतोय. छान कुरकुरीत असा हा पापड तयार होतो. जास्त तळायचं नाही, दोन्ही बाजूने लगेचच पापड फुलला की तेलामधून काढून घ्यायचं. तुम्ही याला जास्त तळत बसला तर मग पापड लाल पडतात. त्यामुळे पापड छान असा फुलला, तळला गेला की याला लगेच तेलामधून काढून घ्यायचं. पहा, इथे आपले मस्त असे उपवासाचे कुरकुरीत बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. पाहू शकता, पापड अगदी मस्त असं दिसतोय. त्यापेक्षा चवीला सुद्धा खूपच भारी झालेला आहे. अजिबात हे पापड जास्त तेलकट वगैरे होत नाहीत. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे उपवासाचे बटाट्याचे पापड एकदा नक्कीच बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. पहा, इथे तळलेला आणि एक कच्चा पापड तुम्हाला दाखवते. बघू शकता, पापड तळल्यानंतर मस्त असा अगदी दुपटीने फुलतोय. अगदी वर्षभर आपण हे पापड स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. पहा, आता मी तुम्हाला पापड तळून सुद्धा दाखवते. अगदी मस्त कुरकुरीत असा आपला हा बटाट्याचा पापड तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि जाता जाता आपल्या अस्सल मराठमोळा घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा. चला, मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.